रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवर कारखाना दिमाखात उभा, कायमस्वरूपी नोकरीचा हक्क आम्हाला हवा। शिव नागोठणे विभागातील प्रमाणपत्र धारक प्रकल्पग्रस्तांचा आझाद मैदानावर एल्गार। प्रमाणपत्र धारक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचा रिलायन्स नागोठणे विरोधात आझाद मैदानावर एल्गार। 324 प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकऱ्या द्या, अन्यथा जमिनी परत करा। रिलायन्स नागोठणे कंपनी विरोधात आझाद मैदानावर प्रकल्पग्रस्तांचं बेमुदत आमरण उपोषण सुरू। 5 दिवसांनंतरही तोडगा नाही, आंदोलक मागणीवर ठाम। भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था नागोठणे आणि वंचित बहुजन माथाडी कामगार युनियन ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 7 ऑक्टोबर पासून आझाद मैदान मुंबई इथे प्रमाणपत्र धारक प्रकल्पग्रस्तांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले। 5 दिवसांनंतरही तोडगा न निघाल्याने आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। 324 प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकऱ्या द्या, अन्यथा आमच्या जमिनी परत करा, असा एल्गार पुकारत रिलायन्स नागोठणे कंपनी विरोधात आझाद मैदान मुंबई इथे आंदोलन चांगलंच पेटलंय। 5 दिवसांनंतरही तोडगा न निघाल्याने आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। जोपर्यंत रिलायन्स नागोठणे कंपनी प्रशासन नोकरीत रुजू होण्याचं कॉल लेटर देऊन आम्हाला कायमस्वरूपी नोकरी सामावून घेतलं जात नाही, तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषण सुरूच राहील, असा इशारा भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था नागोठणेचे अध्यक्ष गंगाराम लिंगिने आणि पदाधिकारी तसंच प्रकल्पग्रस्त यांनी दिलाय। यावेळी आंदोलकांनी अरे कोण बोलतोय देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, कायमस्वरूपी नोकऱ्या द्या, अन्यथा आमच्या जमिनी परत द्या, अशा गगनभेदी घोषणांनी आंदोलकांनी आझाद मैदान दणाणून सोडले। जमिनी खरेदी करताना कायमस्वरूपी नोकरीसाठी दिलेल्या प्रमाणपत्रावर आम्हाला ठेकेदारी नोकरी नको, आम्हाला कायमस्वरूपी नोकरीच हवी, अशी मागणी आंदोलकांनी केली। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू, वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा अभ्यासू, स्वाभिमानी आणि लढाऊ नेतृत्व असलेले ॲडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर या लढ्याचं नेतृत्व करत असल्याने आम्हाला 100% न्याय मिळेल, असा विश्वास प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांनी व्यक्त केलाय। कोण म्हणतात देणार नाही, कोण म्हणतात देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। एकतर जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची नाही कोणाची बापाची। एकतर रिलायन्स कंपनीमध्ये नोकरी द्या, नाहीतर जमिनी परत करा। एकतर रिलायन्स कंपनी नागोठण्यामध्ये नोकरी द्या, नाहीतर जमिनी परत करा। कोण म्हणतात देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण म्हणतात देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। एकतर रिलायन्स कंपनी नागोठण्यामध्ये नोकरी द्या, नाहीतर जमिनी परत करा। एकतर कायमस्वरूपी नोकरी द्या, नाहीतर जमिनी परत करा। हक्काची नाही कोणाच्या बापाची, प्रकल्पग्रस्त एकजुटीचा विजय असो, प्रकल्पग्रस्त एकजुटीचा विजय असो। एकतर कायमस्वरूपी नोकरी द्या, नाहीतर जमिनी परत करा। एकतर कायमस्वरूपी नोकरी द्या, नाहीतर जमिनी परत करा। एकतर रिलायन्स कंपनीमध्ये नोकरी द्या, नाहीतर जमिनी परत करा। एकतर रिलायन्स कंपनीमध्ये नोकरी द्या, नाहीतर जमिनी परत करा। जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची। प्रकल्पग्रस्त एकजुटीचा विजय असो, प्रकल्पग्रस्त एकजुटीचा विजय असो। कोण बोलताय देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, कोण बोलताय देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही। जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची। एकतर कंपनीमध्ये नोकरी द्या, नाहीतर जमिनी। आज आम्ही आझाद मैदानावर उपोषण घेतला। त्या उपोषण संदर्भात आमच्या जे प्रकल्पग्रस्त आहेत, लेडीज आहेत, त्यांना अंघोळीला पाण्याची प्रॉब्लेम येतोय आणि लोकांना एवढा तकलीफ होतं, उन्हात पावसात उभा राहून हे रिलायन्स अधिकारी म्हणजे नागोठण्याचे रिलायन्स अधिकारी वरिष्ठ ते चालढकल करत असल्यामुळे छेड करत चाललेला आहे त्याचा, आणि सर्व आंदोलनांचा प्रकल्पग्रस्तांना एवढा त्रास पडतोय तर काही लोक आजारी पडत असताना आता बाळासाहेबांनी आम्हाला पाठिंबा दिला। भीमराव आंबेडकर साहेब 3 तारखेला आपल्या
6 तारखेला आले होते, 8 तारखेला आले होते. 8 तारखेला आल्यानंतर त्यांनी सांगितलं का निर्णय लागल्याशिवाय आपण इथं उठायचं नाही असं सगळ्यांच्या मताने सांगलेलं आहे. आणि आम्ही त्रास किती पडला तरी चाललं, पण रिलायन्स आमची छल करत खूप करतोय, परंतु आम्ही जॉईंट कॉल कायमस्वरूपी रिलायन्स मध्ये लागत नाही तिथपर्यंत आम्ही तसाच उपोषण बसू. नमस्कार, मी सुरेश कोकाटे बोलत आहे. दिनांक 24 जून 2025 रोजी माननीय मुख्य सचिव सुजाता सौमिक मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये 324 प्रकल्पग्रस्तांना नागोठणे रिलायन्स कंपनीमध्ये नोकरी देण्याचे ठरले आहे. त्याची जबाबदारी 2 महिन्यामध्ये करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी किसन जावले साहेब यांच्यावर सोपवलेले आहे. मात्र 2 महिने होऊन 4 महिने निघाले तरी नागोठणे रिलायन्स कंपनी 324 प्रकल्पग्रस्तांना नोकरी दिलेली नाही. एकंदरीत टालाटाल म्हणून आम्ही प्रकल्पग्रस्तांनी 7 ऑक्टोबर 2025 आझाद मैदानमध्ये आमरण उपोषण सुरू केलेलं. आजचा 7वा दिवस आहे. जोपर्यंत नागोठणे रिलायन्सचे प्रेसिडेंट शशांक गोयल 324 प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरीचे जॉईंट कॉल देत नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहील. दीपावली आणि भाऊबीज इथंच होईल. श्री सुरेश कोकाटे, धर्मशील सावंत. धन्यवाद. मी रोशन रमेश जांभेकर, भूमिपुत्र प्रकल्पस्थ नागोठणे कोळे उपाध्यक्ष. 24 जून 2025 रोजी मंत्रालयामध्ये सौमिक मॅडम ज्या मुख्य सचिव आहेत महाराष्ट्राच्या, यांच्या अध्यक्षतेखाली जी मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये कलेक्टर प्रकाश आंबेडकर साहेब व आमची कमिटी ही उपस्थित होती. त्या उपस्थितीमध्ये सौमिक मॅडम यांनी असे आदेश दिले कलेक्टरला की कायमस्वरूपी नोकरीमध्ये 323 लोकांना सामावून घ्या 2 महिन्याच्या आत. त्याची अंमलबजावणी कलेक्टर साहेबांनी ही अजूनपर्यंत केली नाही व आमची 2 महिने चालढकल करून आमचे दिवस फुकट घालवले. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा 7 तारखेला आझाद मैदानावरती उपोषणाला बसलेलो आहोत व आजचा आमचा उपोषणाचा 5वा दिवस चालू आहे. तर माझी अशी मागणी आहे का जर मुख्य सचिवाचे आदेश जर कलेक्टर साहेब जर मानत नसतील तर त्यांच्यावरती पहिल्यांदा हक्काभंगाची कारवाई झाली पाहिजे. व मुख्य सचिवांना माझी अशी विनंती आहे की आपण आमची मीटिंग लवकर मंत्रालयात घेऊन कंपनीला व कलेक्टरला या दोघांना सूचित करावे की ह्यांना कंपनीमध्ये कायमस्वरूपी नोकरीसाठी सामील करून घ्यावे. अन्यथा आमचं आमरण उपोषण हे असंच चालू राहील जोपर्यंत आम्हाला जॉईनिंग कॉल भेटत नाही तोपर्यंत.